नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथ्समॅन चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण पोलीस भरतीमधील क्वेश्चन पेपरमधील प्रश्न कमी वेळात कसे सॉल्व्ह करायचे, म्हणजेच 30 सेकंदात ते प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे ते पाहणार आहोत. चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. इंद्रजितने एक वस्तू 1308 रुपयास विकल्याने (9% नफा झाला, तर वस्तूची खरेदी किंमत किती? आता नफा हा नेहमी आपण कशावर काढतो? खरेदी किंमतीवर काढतो. आता इथे आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे. खरेदी किंमत काढताना काय करायचं? आता इथं फॉर्म्युला यूज करत बसायचं नाही. तर काय करायचं? 1308, कारण आपल्याला 30 सेकंदात सोडवायचं आहे हे गणित. 100 डिवायडेड बाय 109 करायचं, कारण खरेदी किंमत इथं काढायची आहे. आणि विक्री किंमत जेव्हा काढतोय त्यावेळी काय होणार? 109 वरती येणार आणि 100 काय होणार? खाली येणार. तर याचं उत्तर असेल 1200. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 2. पुढील संख्यांचे मध्यमान किती? आता या संख्या दिलेल्या आहेत 45, 25, 10, 35, 20, 25, 44. आता मध्यमान म्हणजे काय असतं? तर मध्यमान म्हणजे काय असते? सरासरी असते. आता यांची काय केली? ॲडिशन केले आणि 7ने डिवाइड केले. आपलं उत्तर असेल 29.14. ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 3. एका घोडागाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. 2.2 किलोमीटर अंतर घोडागाडीने पूर्ण करण्यासाठी चाकाचे किती फेरे घ्यावे लागतील? आता 2.2 किलोमीटरचं काय करूया आधी? किलोमीटरचं मीटरमध्ये कन्व्हर्जन करून घेऊया. 2.2 इंटू काय होणार? 1000 होणार मीटरमध्ये करताना. म्हणजेच काय होणार? 1200 मीटर काय आलं? ते अंतर आपल्याला पूर्ण करायचं आहे. किती फेरे घ्यावे लागतील? आता किती फेरे म्हणजेच काय? आता घोडागाडीचे चाक काय असणार आहे? सर्कल शेपमध्ये असणार आहे. तर त्याचं काय घ्यावं लागणार आपल्याला? परीघ घ्यावं लागणार. म्हणजे एक फेरी म्हणजे काय असणार आहे? वर्तुळाचा त्या काय असणार आहे? परीघ असणार आहे. वर्तुळाचा परीघ. आता परीघचं फॉर्म्युला काय आहे? 2 इंटू पाय इंटू आर. आता 2 इंटू आर म्हणजेच काय येतं? व्यास येतोय जो त्यांनी इथं दिलेला आहे. म्हणजे काय येणार आहे? 22/7 गुणिले 1.4 म्हणजेच काय आला? 4.4 काय आला? एक फेरी आली. आता अशा किती फेऱ्या होतील 2200 मीटर जाण्यासाठी? म्हणजेच काय येणार आहे? 2200 भागिले काय होणार आहे? 4.4 म्हणजेच काय होईल? 2200 भागिले 44. आणि हा पॉईंट आपल्याला कॅन्सल करायचा. इथे आपण 0 घेणार. 22 एके 22, 22 दोन्ही 44. म्हणजे 500 फेऱ्या काय घ्यावी लागतील? 500 फेऱ्या आपल्याला 2.2 किलोमीटर अंतर घोडागाडीने पूर्ण करण्यासाठी चाकाचे 500 फेरे घ्यावे लागतील. ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 4. 9.99 मीटर लांबीच्या तारेतून 9 सेमी तारेचा तुकडा कापून घेतल्यास उरलेल्या तारेची लांबी किती असेल? आता एक मीटर म्हणजेच काय असणार आहे? 100 सेंटीमीटर. आता इथे आपल्याला काय दिलंय? 9 सेंटीमीटरचं काय करायचं आहे आपल्याला? मीटरमध्ये कन्व्हर्जन करायचं असणार. त्यावेळी आपण काय करतो? 9 डिवायडेड बाय 100 म्हणजेच काय उत्तर येणार? 0.09. आता 9.99 मायनस 0.09 केल्यावर काय झालं? उरलेल्या तारेची लांबी आपल्याला मिळेल. 9.99 0.09 099 9.9 मीटर काय असेल आपलं? उत्तर असेल 9.9 मीटर. ऑप्शन क्रमांक बी. क्वेश्चन नंबर 5. जर प्लस म्हणजे मायनस, इनटू म्हणजे मल्टिप्लिकेशन म्हणजेच प्लस, मायनस म्हणजे डिव्हाइड आणि डिव्हाइड म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन, तर या राशीची काय करायची? त्यांना किंमत पाहिजे. तर आता काय करूया? पहिला काय करूया? साईन बदलून घेऊया. तर 15 मायनस म्हणजे काय आहे? मायनस म्हणजे डिव्हाइड 4. डिव्हाइड म्हणजे काय आहे? इंटू 12. प्लस म्हणजे काय आहे? मायनस 9. डिव्हाइड म्हणजे काय आहे? इंटू 2. इंटू म्हणजे काय आहे? प्लस आणि 18 आणि डिव्हाइड म्हणजे काय आहे? इंटू 2 बरोबर किती? आता हे काय करूया आपण इथं बॉडमास रूल यूज करणार आहे. आता इथे आपण काय करणार आहे? बॉडमास रूल यूज करणार आहे. इथे एक डिवाइड साईन आहे, इथे एक डिवाइड साईन. म्हणजे काय करणार?
BODMOS. आता इथे ब्रॅकेट नाही आहे, ऑफ पण नाही आहे आपल्या प्रश्नामध्ये. इथं आहे डिव्हिजन, त्यामुळे डिव्हिजन पहिला सॉल्व करायची. तर डिव्हिजन काय आहे, 15 डिवायडेड बाय 4 इंटू 12 मायनस 9 इंटू 2 प्लस 18 डिवायडेड बाय 2. आता हे 18 डिवायडेड बाय 2 काय होईल, 9 होईल. हे काय 15 डिवायडेड बाय 4. आता काय करूया, 4 1 जा 4, 4 3 जा 12 आणि हे 15 त्रिक काय होईल, 45 होईल. जा 18 अधिक 9. आता यांची पहिला काय करूया, ॲडिशन करूया. BODMAS. इथं ॲडिशन होणार, मग सबस्ट्रॅक्शन होणार. आता 45 आणि 9 54. 54 वजा 18 काय उत्तर येईल आपलं, 36 आपलं उत्तर येईल, ऑप्शन क्रमांक बी. क्वेश्चन नंबर 6. एका समभुज चौकोनाच्या कर्णाची लांबी अनुक्रमे 10 सेमी व 14 सेमी असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती. आता आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, समभुज चौकोन काढते मी इथं. हा एक कर्ण असेल त्या समभुज चौकोनाचा आणि हा एक कर्ण असेल. आता जो मोठा आहे तो काय असणार आहे, 14 सेमी असणार आहे आणि जो लहान आहे तो काय असणार आहे, 10 सेमी असणार आहे. तर समभुज चौकोनाचे क्षेत्रफळाचे सूत्र काय, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काय येईल, हाफ इंटू D1 इंटू D2. हे काय असेल, कर्णाची लांबी असेल, मग हाफ इंटू 14 इंटू 10 आपलं उत्तर असेल 70 चौरस सेमी. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 7. एका जंगलात 2 वर्षापूर्वी 30,000 वृक्ष होते. दरवर्षी 6% प्रमाणे वृक्षतोड झाली, तर आज त्या जंगलातील झाडांची संख्या किती. आता इथे काय झालं, वृक्षतोड झालं म्हणजेच काय झालं, कमी झाडे काय झालेले असणार आहेत, कमी झालेले असणार, म्हणजे शेकडा काय झालेला असणार आहे, घट झालेला असणार आहे. आता उत्तर काय येईल, 30,000 गुणुले 6% प्रमाणे झाले तोड, म्हणजेच काय होईल, 6. 100 वजा 6 किती होईल, 94. आणि 2 वर्षाची पाहिजे आपल्याला, दरवर्षी शेकडा म्हणजे 2 वर्षापूर्वी एवढे झाडे होते, म्हणजे आता किती, म्हणजे 2 वेळा आपल्याला काय घ्यावं लागेल, 94 भागिले 100. हे काय जाईल, 0 हे काय निघून जातील. उत्तर येईल 3 इंटू 94 इंटू 94. उत्तर असेल 26,508. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 8. एका पिशवीत 12 सोडून सर्व निळे, 21 सोडून सर्व काळे, 20 सोडून सर्व लाल चेंडू, 19 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत. पिशवीत जर 4च रंगाचे चेंडू असतील तर त्या पिशवीत एकूण किती चेंडू असतील. तर एकूण चेंडू आपण काय घेऊया, एकूण चेंडू x असं घेऊया, x असं घेऊया. म्हणजे 12 सोडून सर्व निळे म्हणजे x - 12 लिहू शकतोय, हे काय असणार आहेत, निळे. 21 सोडून सर्व काळे म्हणजे काळे किती असणार आहेत, x - 21. 20 सोडून सर्व लाल, लाल किती असणार आहेत, x - 20. आणि 19 सोडून सर्व हिरवे म्हणजे हिरवे काय असणार आहेत, टोटल जे x आहेत ते 19, x - 19 काय असणार आहेत, हिरवे असणार आहेत. आता हेच म्हणजे काय असणार आहे, x - 12 हे आपण समीकरण लिहूया, x - 21 प्लस x - 20 प्लस x - 19 इज इक्वल टू काय असणार आहेत, एकूण मिळून चेंडू असणार आहेत. तर हे x किती, x 4x होणार आणि हे -12 मायनस कॉमन काढूया, 12 प्लस 21 प्लस 20 प्लस 19 इज इक्वल टू काय झालं, x. मग 4x मायनस, आता 4x मायनस 72 इज इक्वल टू काय होणार, x होणार. तर हे 4x मायनस x इज इक्वल टू 72, 3x इज इक्वल टू 72 म्हणजे चेंडू एकूण किती असणार आहेत, 24 चेंडू असणार आहेत. ऑप्शन क्रमांक बी. आता हे शॉर्टकटनं, तर असं जेव्हा एक्झाम्पल येतं त्यावेळी काय करायचं, 12 सोडून सर्व निळे, 21 सोडून सर्व, यांची काय करायची, ॲडिशन करायची. 12 प्लस 21 प्लस 12 प्लस 21 प्लस 20 प्लस 19 हे किती होईल, 72. आणि 4 प्रकारचे चेंडू आहेत म्हणून काय करायचं, 4 - 1 करायचं म्हणजे किती आले, 3. आणि 72 डिवायडेड बाय 3 जर केलं तर आन्सर काय येतं, 24. ही आहे शॉर्टकट मेथड आहे आणि ही जी मेथड आहे ती समीकरणावरून आपण काढू शकतोय. किती चेंडू असतील, 24.
अशा भरपूर प्रश्नांच्या सरावासाठी व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब तसेच कमेंट करायला विसरू नका. थँक यू.